थँक यू फादर, थँक यू जीजस, हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाची मी स्तुती करतो, तुझ्या नावाचं मी उपकार स्मरण करतो प्रभू येशू. हे प्रभू येशू, तू आमच्या सर्व मानवजातीचा तारण करता परमपिता परमेश्वर आहे प्रभू येशू. थँक यू जीजस, प्रेज द लॉर्ड. हा बहुमूल्य वेळ तुम्ही मला दिलेला तुझ्या वचनाचं चिंतन मनन अध्ययन करण्यासाठी तुझे मी आभार मानतो प्रभू येशू. सगळा आदर, महिमा आणि गौरव तुला जातो प्रभू येशू. तुझा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हा सर्वांमध्ये कार्य करो. तुझी शांती आम्हा सगळ्यांमध्ये असो. आमेन. आज या दिवशी या समय आज काही वचनांचं मी अध्ययन केलं होतं काल मी, आणि त्याचं मी मनन पण केलं. तर परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला काही गोष्टी मी समजावून सांगणार आहे की लूक शुभवर्तमानमध्ये इथं लिहिलेले आहे 9वा अध्याय आणि 57 वचन, 57 पासून ते 62व्या वचनापर्यंत आपल्याला बघायचं आहे की शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी. एक खरा शिष्य येशू ख्रिस्ताचा जर बनायचा आहे, तर ज्यांना शिष्य बनण्याची उत्सुकता आहे, शिष्य बनण्यासाठी ज्यांना इंटरेस्टेड आहे, त्यांना रुची आहे शिष्य बनण्याची, तर येशू ख्रिस्त कशा पद्धतीने आपल्या वचनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो सांगतो की शिष्य बनण्यासाठी कसं जायचं आपल्याला. परमेश्वरच्या आत्मिक सेवकासाठी या 5 वचनामध्ये 3 व्यक्तींबद्दल इथं सांगितलं. 3 व्यक्ती कशा प्रकारचे बघा. 57 वचन इथं लिहिले, तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. काय बोलतंय 57 वचन की आपण जेथे कुठे जाल तेथे मी तुमच्या बरोबर येईल. तुम्ही जिथं जाल मी तुमच्या बरोबर येईल. पण येशू ख्रिस्त वचनाच्या द्वारे 58 वचन इथे लिहिले आहे, त्याच्याद्वारे त्याला सांगतो. 58 वचनमध्ये लिहिलेले आहे, वचनाच्या द्वारे सांगतो की येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातल्या पाखरास घरटी आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवायस ठिकाण नाही. मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त जो मानवी देहामध्ये होता, जो शरीरामध्ये होता, मनुष्याचा पुत्र होता, त्याला डोकं टेकण्यासाठी ठिकाण पण नाही. पण बघा की खोकडांना काय भेटतं, बिळं भेटतात आहे, पाखरांना घरटी भेटतात आहे. पण आपण बघू या जगामध्ये जर आपल्याला घर बांधायचं जर ठरलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात की घराचं रजिस्ट्रेशन आहे का, कुठे तुमच्या जागेचं रजिस्ट्रेशन आहे का. या जगामध्ये राहायला पण आपल्याला जागा पण भेटत नाही. तर विचार करा, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सेवकाई करू, किती अडीअडचणी, किती अडथळे निर्माण होऊ शकतात. दुष्ट आत्मे, सैतान त्याच्या जळत्या तीराच्या द्वारे माणसाला विचलित करण्याचा प्रयत्न करतो. माणसाला विक्षिप्त लहरीसारख्या स्वभावाचा व्यक्ती बनवून त्याला डळमळीत करतो. आणि या गोष्टी आपल्यामध्ये आहेत, माझ्यामध्ये पण आहेत, माझ्यामध्ये पण आहेत. तर पुढं तो काय म्हणतो, तो व्यक्ती तयार झाला येशू ख्रिस्ताबरोबर जाण्यासाठी, कुठल्याही गोष्टीचा काही संकोच न करता. मग पुढं दुसरा एक व्यक्ती येतो आणि म्हणतो, त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरवायला जाऊ द्या, पहिल्याने माझ्या बापाचा अंतिम संस्कार करण्यासाठी जाऊ द्या. म्हणजे विचार करा, त्याचे वडील, मला असं वाटत नाही की त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला, पण तो व्यक्ती महिनाभर आजारी असेल, वर्षभर आजारी असेल, पण लक्ष त्याचं कुठे गेलं, देवाकडे न जाता त्याचं लक्ष गेलं आई वडिलांकडे, आपल्या बापाकडे, आपल्या घरच्या लोकांकडे. तर आपण परमेश्वराला किती प्राधान्य देतो, किती महत्त्व देतो हे जाणणं फार गरजेचं आहे. म्हणजे हा जो दुसरा व्यक्ती आहे, त्यांनी देवाच्या राज्याची मध्ये येण्याच्या अगोदर त्यांनी कारण सांगितलं. तर येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो, 60व्या वचनामध्ये म्हणतो, तो त्याला म्हणाला, मेलेल्यास आपले मेलेल्यास पुरू दे. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. जे लोक आत्म्याने मेलेले, जे लोक परमेश्वराला जास्त महत्त्व देत नाही, माझा आई, माझा माझे वडील, माझं सगळं काय, माझा भाऊ बहीण, याला जास्त महत्त्व देतात,
येशूला महत्त्व देत नाही, परमेश्वराला महत्त्व देत नाही, अशा लोकांची आत्मा काय मेलेली आहे. त्यांना परमेश्वराच्या गोष्टी नाही माहिती. तर अशा लोकांबद्दल येशू ख्रिस्त म्हणतात की त्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नाही. तर ते लोक लक्ष तिथं केंद्रित करत नाही जिथं परमेश्वराची इच्छा आहे, जिथं जायचंय. तर येशू ख्रिस्त काय म्हणतो, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. तुला देवाच्या राज्याची घोषणा करायची. त्या व्यक्तीला तो बोलला, त्या मनुष्याला तो बोलला, पण त्यांनी काय केलं, लक्ष दिलेलं नाही. किती सोपं काम आहे. देवाच्या राज्याची घोषणा तुम्हाला काय करायचं आहे का? नाही करायचं. आपल्याला काय करायचं नाही, फक्त देवाच्या राज्याची घोषणा करायची. आणि तिसरा व्यक्ती आला, त्याला विचारलं पण नाही, पण तो स्वतःहून बोलला. 62व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 61वं वचन, क्षमा मागतो. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईल, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. त्यावर आणखी एक काय म्हटलं, की मी तुमच्याबरोबर येईल, पहिलं माझ्या कुटुंबाच्या लोकांना विचारू द्या, पहिलं माझ्या घरच्यांना लोकांना विचारू द्या. परमेश्वर आपल्याला बोलवतोय, परमेश्वर आपल्याला सिलेक्ट करतोय, तरी पण तो व्यक्ती येशू ख्रिस्ताला कारण सांगतं की मला माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या, माझ्या घरच्या लोकांना विचारू द्या. मग आपण इथं बघू शकतो की सगळ्यात जास्त प्राधान्य आपण कोणाला देतोय? आपण येशूला देतोय, परमेश्वराला देतोय, का आपल्या घरच्या लोकांना देतोय? पहा, हे स्वर्गीय राज्य आहे. हे परमेश्वराचं राज्य. जेव्हा परमेश्वर आपल्याला आपल्याला त्यातला आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये परमेश्वर घेतो, आत्मिक जबाबदारी आपल्या खांद्यावरती टाकतो, सोपवतो, आत्मिक बोज आपल्या खांद्यावरती देतो, तेव्हा आपल्याला परमेश्वराचंच ऐकायचं आहे, परमेश्वराच्या वचनाचंच अनुसरण करून चालायचं आहे. का परमेश्वराला प्रेम नाही आपल्याप्रती? का परमेश्वराला आपल्या आईवडिलांची, घरच्या लोकांची काळजी नाही आहे? आपले बहीण भाऊ आहे, सगळे काय जे काय नातलग पातलग, त्याची काळजी नाही? काळजी आहे. तो प्रेम सगळ्यांवर करतो, पण तो वचनाला अधिक महत्त्व देतो. कारण की परमेश्वराचं वचन काय सांगते की परमेश्वरने त्याच्या हातच्या अद्भुत कार्यापेक्षा सर्वात जास्त थोरवी त्यांनी त्याच्या वचनांना दिलेली आहे. त्यांनी त्याच्या वचनांना थोरवी दिलेली आहे. तर वचन किती महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वराचं वचन काय? साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. आणि वचन देहधारी होऊन ते वचन प्रगट झालं आपल्याला, की आपल्याला परमेश्वराच्या राज्याची घोषणा करायची आहे. हे फक्त त्या 3 व्यक्तींसाठी नाही, हे आपल्यासाठी पण आहे. हे वास्तविक जीवनामध्ये मनुष्याला परमेश्वराचं आमंत्रण आलं आहे, की आपल्याला काय करायचंय, कसं जायचंय, कसं राहायचंय. ते ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. आत्मिक गोष्टीकडे आपल्याला लक्ष लावायचे आहे, स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावायचं आहे. जे भौतिक गोष्टी तिकडे जास्त प्राधान्य देऊ नका. मी असं म्हणत नाही की ते सगळं काय सोडून तुम्ही देवदेव करत बसा 24 तास, असं नाही. आपल्याला परमेश्वराची सेवा काय पण करायची आहे आणि कामावरती पण आपल्याला बघायचं, लक्ष पण तिथं पण केंद्रित करायचं. पहिलं परमेश्वराच्या वचनाला, परमपिता परमेश्वर त्याला महत्त्व द्यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तेव्हा परमेश्वर आपल्याला त्याच्या इच्छेनुसार चालवतो. आपले प्रार्थनाला स्मरण करून त्याच्या योजनेनुसार तो सगळं काय करतो. विनंती प्रार्थनेच्या द्वारे, स्तुती आराधनेच्या द्वारे परमेश्वर आपलं प्रसन्न होऊन सगळं काय गोष्टी सांगतो. त्याच्या इच्छेनुसार, दृष्टांताच्या द्वारे, विश्वासू लोकांच्या द्वारे, वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे परमेश्वर आपल्याशी बोलतो. आणि ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला समजून येतं की खरा शिष्य होण्यासाठी आपल्याला कसं राहायला पाहिजे. मग नंतर येशू ख्रिस्त काय म्हणतो त्याला, 62वं वचन, शेवटचं वचन 9व्या अध्यायाचं आहे. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. जो कोणी बघा, नांगराचं उदाहरण येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे की जो नांगराला हात लावतो, नांगरणी करायला तयार होतो आणि पाठीमागं बघतो. पाठीमागं काय? पाठीमागं संसार आहे, पुढं परमेश्वर आहे, परमेश्वराचं राज्य आहे. आणि पाठीमागं वळून बघतो, तो स्वर्गाच्या राज्याचा लायकीचा नाही आहे.
स्वर्गाच्या राज्याचा लायकीचा नाहीये. तो लायकच नाहीये. त्याचा उपयोगीच नाहीये. देवाच्या राज्यास काय आहे, तो काय उपयोगी नाही. येशू ख्रिस्ताचं हे जे वचन आहे, हे मधुर वचन नाहीये. हे मनुष्याला, हे सगळ्या मानवजातीला आत्मनिरीक्षण करणारं हे वचन आहे. आत्मिक गोष्टींकडे लक्ष देणारं वचन आहे. आपल्याकडे आत्मपरीक्षण करण्याचं हे वचन आहे. ते शेवटी काय आहे? मार्ग, सत्य आणि जीवन साक्षात जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तोच खरा परमेश्वर आहे. आमेन.